10 वर्षापूर्वीचे शेतीमालाचे दर आणि आजचे दर जवळपास तेवढेच आहेत. मात्र खत, कीटकनाशके आणि शेती उपकरणांचे दर अनेक पटींनी वाढले. या तफावतीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. उत्पन्न वाढीसाठी शेतीपूरक व्यवसाय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब गरजेचा आहे. या दृष्टीने हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरेल, असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी व्यक्त केला. गुरुवारी होम मैदानावर ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त 25 ते 29 डिसेंबर दरम्यान आयोजित सिद्धेश्वर कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी होते. व्यासपीठावर यात्रा समितीचे अध्यक्ष महादेव चाकोते, स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धराम चाकोते, सिद्धेश्वर बँकेचे अध्यक्ष नरेंद्र गंभीरे, पंच कमिटीचे विश्वस्त मल्लीनाथ मसरे, आत्मा प्रकल्प संचालक कांतप्पा खोत, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, प्रदर्शन संयोजक स्मार्ट एक्स्पोचे संचालक सोमनाथ शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. ओंबासे म्हणाले, पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे बैलजोडी होती. गावात मोजके ट्रॅक्टर दिसायचे. आज ट्रॅक्टरची संख्या वाढली, पण शेतीमालाच्या किमतीत वाढ झाली नाही. त्यामुळे उत्पादन खर्च आणि उत्पन्न यामधील तफावत स्पष्टपणे जाणवते. यावेळी त्यांनी प्रदर्शनातील विविध दालने, आधुनिक कृषी यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानाच्या स्टॉलला भेट देत तपशिलावर माहिती घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब म्हमाने यांनी केले, तर आभार संजीव समन यांनी मानले.